हॅलो फ्रेंड्स, मी हर्षा's किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनणार आहे वाटाण्याची शेंगाची फ्रोझन बनणार आहे. वाटाण्याची दाणे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ना, ते दाणे आपण घरी बनवणार आहे आणि ते पूर्ण आपण 1 वर्ष खाऊ शकतो. म्हणजे 1 वर्ष टिकते. एकदम इझी आहे आणि आपण आता बनवायला शिकवणारच आहे. मी सगळ्यात पहिले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करा फ्रेंड्सवर सुद्धा. चला तर आता बनवूया फ्रोझन वाटाणे म्हणजे फ्रोझन मटर. चला, सगळ्यात पहिले आपण वाटाण्याची शेंगा सोलून घेऊया. आणि यामध्ये असं आहे, जे मोठे दाणे आहे ते वेगळे टाकायचे आणि जे बारीक राहतात ना, एकदम बारीक, ते पण वेगळे करायचे. म्हणजे पहा, मी पहिले सोलून ठेवले होते. मी पहिले सोलून घेतले होते. पहा, मोठे दाणे वेगळे ठेवायचे आणि जे एकदम बारीक राहते, नॉर्मली एकदम लहान शेंगा राहतात, त्या शेंगांची अशी बारीक दाणे वेगळे ठेवायचे. हे लवकर खराब होऊ शकतात कारण की हे पूर्ण झाले नसतात, हे छोटे छोटे राहतात. तर हे आपण वेगळे करायचे आणि आपल्याला मोठे दाणेच फ्रोझन करायचे आहे. तर हे छान टिकतात आणि खराब होणार नाही एकदम. चला तर आता दाणे मी पहिलेच काढून घेतले होते, व्हिडिओला वेळ लागला नाही पाहिजे म्हणून. पहा, मी 5 किलो शेंगा घेतल्या होत्या. त्यामधले 1 किलो दाणे असे निघाले आहे. बाकीचे पहा, एवढं झालंय पूर्ण. चला तर आपण पुढची प्रोसिजर करूया. पहा, मी 2 पातेल्या भरून पाणी घेतले आहे. एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही, पूर्ण पातेले भरून नाही घ्यायचे, अर्धे पातेले पाणी घ्यायचे. कारण की आपण याच्यामध्ये मटारचे दाणे उकळणार आहे. यामध्ये टाकायचं 1 चम्मच मीठ. दोन्ही पातेल्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेले आणि अर्धा चम्मच साखर टाकायची. साखरेने काय होते, त्याचा हिरवा कलर आहे तो हिरवाच राहतो, म्हणजे फ्रेश हिरवा राहतो. नाहीतर ते पांढरे पडतात ना, साखरेमुळे त्याचा कलर हिरवाच राहतो. चला तर आता आपण गॅसवर हे पातेले ठेवूया. पहा, आपण पाणी चढवलं होतं. आता याला उकळी आली. पहिले उकळी येऊ द्यायची. सगळ्यात महत्त्वाचं आहे, उकळी आल्यावरच आपल्याला जे वाटाणे आपण सोलून ठेवले आहे ते टाकायचे त्यामध्ये. सगळ्यात पहिले आपल्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि एक गोष्ट आणखी, की या उकळत्या पाण्यामधून आपल्याला जेव्हा काढू आपण वाटाणे, तेव्हा ते एकदम गार बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकणं आहे. त्यामुळे आपल्याला बर्फासारखं गार किंवा बर्फाचं पाणी लागणार आहे. त्यामुळे पहिलेच आपण थंड पाणी करून ठेवायचं. पहा, आता उकळी यायला चालू झालेली आहे. पहा, आता पाण्याला उकळी आली आहे. तर आपण याच्यामध्ये आता वाटाणे टाकूया. सोललेले हळूच टाकायचे कारण की पाणी उकळत आहे आणि अंगावर येऊ शकते, हातावर आपल्या. असे साईडला टाकायचे असे. एकदम जास्त भरून टाकायची नाही वाटाणे, त्याला उकळी यायला पण जागा राहिली पाहिजे. माझे वाटाणे जास्त होते त्यामुळे मी 2 पातेले वापरले आहे. आणखी माझे वाटाणे आहे शिल्लक, मी दुसऱ्या बॅचमध्ये मी करणार.
आता हे काय करायचं, याला असंच ठेवायचं. 5 मिनिटं किमान लागतं त्याला. कसं समजायचं हे झालंय वाटाणे पूर्ण व्यवस्थित. हे वाटाणे पूर्ण आता पूर्ण खाली बसले आहे वाटाणे. हे जेव्हा ओके होतात म्हणजे फ्रोझन बनवायसाठी हे वाटाणे पूर्ण पाण्यावर तरंगतात. म्हणजे आपले वाटाणे रेडी आहे पाण्यातून काढायला, गरम पाण्यातून आणि थंड पाण्यात टाकायसाठी. चला तर हे तोपर्यंत शिजतात. उकळल्यानंतर पाण्यामध्ये आपण थंड पाणी काढून घेऊया एक साईडला. पहा हे थंड एकदम बर्फासारखं पाणी मी घेतलं आहे फ्रीज मधला. पहा थंडगार आहे ना. असं मी काढून घेणार आहे 2 पातेल्यामध्ये. म्हणजे आपल्याला ते उकळले वाटाणे की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये टाकायला बरं. दाखवा. पहा वटाणे आपले पहा वर पूर्ण पातेल्यावर तरंगत आहे. म्हणजे आपले वटाणे झालेले आहे, उकळले गेले आहे. जास्तीत जास्त याला 2-3 मिनिटच लागतात. पहा पूर्ण उकळल्या गेले. जास्त त्याला शिजवायचं नाही, फक्त हे आता वर आले आहे ना म्हणजे हे ओके आहे. आता याला आपण काढून घ्यायचं गरम पाण्यातून. चाळणी आपल्या झाऱ्यानेच काढायचं म्हणजे एक्स्ट्रा जे गरम पाणी आहे ते खाली निघून जाते. आणि हे लगेच आपल्याला थंड पाण्यामध्ये, गार पाण्यामध्ये टाकायचे. अशी पहा मी सगळे असे काढून घेते. म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस बंद होऊन जाते. चला तर हे जे होते शिल्लक राहिलेले वाटाणे ते सुद्धा मी गरम पाण्यामध्ये टाकून घेते. आता दुसऱ्या पातेल्यात आपण वाटाणे झाले आहे आपले ते सुद्धा काढून घेते थंड पाण्यामध्ये. म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे ती कुकिंग प्रोसेस बंद होऊन जाते त्याची. एकदम इझी आहे. असे फ्रोझन वाटाणे घरी बनवून ठेवा. म्हणजे आपल्याला मटर पनीर, मटर नान काही पण आपण फ्रीज मधून काढले की लगेच करून खाता येते. आता हे गार झाले आहे. आता हे पहा गार पाण्यामध्ये टाकलेले वाटाणे आता ते गार झाले आहे. आपण हे काढून घेऊया, एका चाळणीत ठेवूया. म्हणजे पूर्ण जे पाणी आहे त्यातलं ते निघून गेलं पाहिजे म्हणून चाळणीमध्ये टाकून घेऊया हे वाटाणे. हे गार झाले आता पूर्ण. ते फ्रोझन करायला आपले रेडी आहे. पण यातलं जे पाणी आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे. त्यामुळे आपली जी सेकंड बॅच होती वाटाण्यांची ती सुद्धा रेडी झाली आहे. ती सुद्धा आपण आता पाण्यातून, उकळत्या पाण्यातून काढून घेऊया आणि गार पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस बंद होते. एकदम इझी प्रोसिजर आहे ही फ्रोझन बनवायची. आपल्याला माहित नसते त्यामुळे आपण विकत घेतो. पण आता तुम्ही यापुढे कधी विकत घेणार नाही फ्रोझन वाटाणे. घरीच बनवून खाल आणि वर्षभर टिकते ही वाटाणे. आता हे आपण चाळणीने गाळून घेतल्यामुळे त्याच्यात काहीच पाणी राहिलं नाही आहे. चाळणीने गाळून घेतली तर आपण याला आता पॅक करूया. पहा याला काय करायचं, असं झिपलॉक बॅग असते ना अशी ती यूज करायची. रेडीमेड पॅक किंवा मी आपलं जे खट्टा मिठा पॉकेट असतात अशा प्रकारचे जे पॉकेट असतात त्याला पण झिपलॉक बॅग असते त्यामध्येच मी ठेवत असते. किंवा आपल्याला याला एअरटाईट डब्यामध्ये पण आपण ठेवू शकतो. चला तर असं सर्व घालून घ्यायचं याच्यामध्ये वाटाणे. असं पूर्ण पॅक टाकून घ्यायचं आणि झिप लॉक करून असे आपण
हे डीप फ्रीजरला आपल्या फ्रीजरला ठेवायचे, नॉर्मल फ्रीजला ठेवायचे नाही, हे फ्रीजरला ठेवायचे, तेव्हाच हे आपले टिकतात. पहा आता मी वाटाणे पूर्ण घालून घेते याच्यामध्ये. पहा मी हे वाटाणे घातले याच्यामध्ये. झिप लॉक करायचं असं प्रेस करून, म्हणजे याच्यामध्ये हवा जात नाही. आणि असं आपण फ्रीजरला ठेवणार आहे. हे आपण फ्रीजरला ठेवायचं. चला तर या प्रकारे आपण फ्रोझन वाटाणे बनवले आहे. आता हे वर्षभर आपण एन्जॉय करू शकतो. हो ना बाळा, वर्षभर एन्जॉय करू शकतो. एकदम छान. आणि आपण कचोरी, वाटाण्याची कचोरी झालं, मटर पनीर, मटर पराठा, अशा प्रकारे अनेक रेसिपी आपण एन्जॉय करू शकतो. आणि एकदा नक्की करून पहा. विक्रेतीपेक्षा स्वस्त मी पडते हे वाटाणे. तर एकदा नक्की करून पहा. आणि व्हिडिओ शेअर पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असं तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. थँक्यू.